पुण्यामध्ये ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांनी दिवाळी निमित्ताने खास दिल्लीचा रामलीला आयोजित केली होती। श्रीरामाच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग यावेळी सादर करण्यात आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आयुष्यातले बरेच गुण प्रभू श्रीराम यांच्याकडून घेतले आहेत अशा शब्दात डॉक्टर कुलकर्णी यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम, खासदार मेधा कुलकर्णी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अभिनेते प्रवीण तरडे या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी राम भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। आपण सगळ्यांनी प्रभू राम यांच्यासारखं सत्य बोलूया, आपली कर्तव्य पार पाडूया, समाजात प्रेम आणि शांतता निर्माण करूया असं आवाहन डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांनी यावेळी केलं। आज ग्रॅव्हिटी फाउंडेशनचे मिहिरजी कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये गणेश कला क्रीडामध्ये जो रामलीलाचा अद्भुत कार्यक्रम आयोजित केला होता, अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला। दिल्लीमध्ये स्थित असलेलं असं हे कलाकारांचं मंडळ या ठिकाणी दिल्लीच्या पद्धतीने रामलीला इथे सादर करते आणि पुणेकरांना त्याचा लाभ मिहिरजी कुलकर्णी यांच्यामुळे घेता आला। मी मिहिरजींचं मनापासून अभिनंदन करते। पुण्यात पहिल्यांदाच दिल्लीतली भव्य रामलीला या ठिकाणी दिवाळी निमित्त आम्ही आयोजित केलेली आहे। तर पुण्यातल्या सगळ्या लोकांनी याला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि एक सनातन धर्माचा आणि एक आध्यात्मिक मेसेज याच्यातनं जाईल हा आमचा प्रयत्न आहे। पुण्यामध्ये हिंदी रामायण कधी झालेलं नाही आहे आणि दिल्ली जी आपली राजधानी आहे ती रामलीला ह्यासाठी खूप फेमस आहे। हा तोच प्रयोग म्हणलं आपण पुण्यात एकदा करून बघूया की पुण्यातल्या लोकांना ह्याच्यात कसा रिस्पॉन्स किंवा कशी आवडतं, हा आमचा त्याच्या मागचा हेतू आहे।